नाही ते घेऊन नाही चालत आम्हाला. आलो नाही का कॅमेऱ्यावर काय नाही कॅमेरा वगैरे नाही. जर कंपनीचं समजलं तर काय झालं तर मी सांगणार थोडी दुसऱ्या गाड्या राहते सोबत आमच्या. बऱ्याच गाड्या असताना 5-6 गाड्या आहेत मालकाच्या. अरे पण त्याला काय माहिती गाडी तू एकत्र नव्हतो तुमचं मग सांगलं तर मग खाडून टाकता डायरेक्ट. हे बघ करप्शन सगळीकडे चालतंय. एवढं लोट घ्यायचं काय वेळ काय करतो गाडीचा काय घेऊन चाललाय त्याला तिथं फक्त तो स्ट्रेट रोडला पाहिजे कुठे नेऊन सोडायचं नाही मग सोडायचं टॉपर पाहिजे. बुक केलेलं असलं मग नाही केलं असं. जर मोकळा असेल तर ठीकच आहे पण आता कसं एकटा चालू शेरीमध्ये नाही माझं ना 2 दिवस असेल तरी हे बाबा चला तो असं वेगळं काही करत नाही ना की त्याला कुठे मध्ये ड्रॉप करायचं आतमध्ये जाऊन माझा टाईम करतोय त्यात त्रास मला झाला आहे मग मी तुला कंपनीत तुझी तक्रार करणार येणे घेतलं वगैरे स्वतः असं ठीक आहे ना यार तेवढं 4-5 तुझे दिवस होऊन जाईल का तुला असं 700 रुपये 700 रुपये इन्कम जनरेट करायचा भाई इथं कसं मोकळं चालत नाही. असं समजलं तर मग परत मग डायरेक्ट काढून टाकतो ना त्याच्यामुळे सांगणार पाहिजे ना तू माझं गाव बोलायस मी का सांगतो. पण दुसऱ्या गाड्या बी राहते ना सोबत. जर चौकशी केली मालकानं कोणी असं असेल तर मग राहण्यापिण्याच कोणाकडे मालकाकडे मालकानं रूम केलेली आहे बरं तिथे राहतो. किती जण आहेत तुम्ही सध्या रूमवर 2 जणच आहेत. बाकीची फॅमिली बाकीच्या ड्रायव्हरची फॅमिली आहे. बरं 2 जण बॅचलरमध्ये राहतो. तुला व्हिडिओवर बनवत नाही का ब्लॉग वगैरे करायला टाइमपास काय चालत चांगले सबस्क्रायबर आले तू इकडं जेवढं कमवतोय त्याशिवाय तू स्टेबल होऊन असणार आहे आणि हे काम चालूच ठेव. हे कामातच करून टाक सगळे व्हिडिओ वगैरे बनवायचे. व्हिडिओ तू करायचं काय चाललाय कुठं ठीक आहे ते एक्सप्लेन कर किंवा मग आता कस्टमर आला त्यावर तू गप्पा वगैरे मारतोस कुठला आहे काय सांगतोय या गोष्टी डिस्कशन करायचं आणि चालू द्यायचं. तुला वेगळं काही करायचं नाही. आपण जस्ट वेगळे करायचा प्रयत्न करतो ना ते सुचत नाही काही डोकं बंद पडतं ते समजतच नाही काय बोलायचं ते. त्यापेक्षा बेटर की लावून ठेव कॅमेरा जे चालू आहे ते चालू आहे नवीन त्या मोका स्पेस पडू दे तो कट करून टाक. असं एक दिल्लीचा एक पोरगा आहे बघ माझं नाव आहे नाही ब्लॉगच करतो येतो मुंबईला येतो कधी पुण्यात पण येतो कधी बाई तू फक्त कॅबच आहे स्वतःची कॅब आहे बाई तो सेलिब्रिटी झाला आहे माहिती प्रॉपर आणि असं काही फालतू बिलतू बोलत नाही काही नाही. कुठले आहेत काय विचारतो कधी काही स्वतःच असेल तर ॲडवाईस सजेशन देतो. मोकळं असण्यापेक्षा बरं ना काहीतरी केलं पाहिजे. आता आयुष्यभर 20 आणि 30 हजारावर चालणार नाही ना त्यात इन्कम सोर्स केला पाहिजे चालू पॅरललमध्ये. आणि कुठलं कितीही मोठं काय म्हणतो तुला टेक्नॉलॉजी होते काही पण होते तुमचं स्किल हे व्हिडिओ बनायचं स्किल असेल ना याच्यातून किती काय होत्या पण तुमची ॲक्च्युअली एंटरटेन करायची जी स्किल आहे किंवा तुमचं नाही का असं पर्पज काय आहे आयुष्याकडे बघण्याचा तुम्ही हे जर सांगत राहिलात ना कुठलं मशीन AI तुम्हाला रिप्लेस नाही करू शकत. आता मी आता IT काम करतो राईट. आता आमच्यात खूप रोज नवीन गोष्टी येतात जसं चॅट ऐकलीस तू चॅट काय करतो तुम्हाला पाहिजे तसं आन्सर देतं सगळ्या गोष्टी करतोय त्यासारखे अजून 200-300 असे ॲप आहेत आपल्याला ते माहीत नाही. आपल्याला तो चॅट माहिती कारण फेमस झालं ते आता काही दिवसांनी आमचा जॉब खाऊ शकतो पूर्ण स्वतः वेबसाईट तयार करतो पूर्ण. आता आम्ही काय करतो आता ॲप्लिकेशन असतं मोबाईलचे ना त्या ॲप्लिकेशन बनवायचं काम करतो बरोबर. आता काय त्याला तरी काय होईल की 10-20 लोकांचं काम एकटं सिंगल एक ॲप करतोय ते आम्हाला काय ठेवते कामावर. पण जर तुझ्याकडे असं काही स्किल असेल तुझं असं व्हिडिओ बनवत असेल हे तर बनवणार नाही ना तुमचं हे स्किल तर कोणी घेऊन घेऊ शकत नाही. त्यामुळे ह्या गोष्टीकडे थोडा फोकस ठेवायचा कारण ॲट द एंड तुम्हाला तुमचं स्वतःच काहीतरी पाहिजे. आता इकडं जिथं काम करतो इकडं लोकांना पगार भयंकर 2 लाख महिना 3 लाख महिना 4 लाख महिना भयंकर पैसे नव्हतं पण तरी भीती असते की आपला जॉब जातो का शेवटी प्रायव्हेट सेक्टर आहे राईट. प्रायव्हेट सेक्टरने काय होतं की थोडी मनात इन्सिक्युरिटी राहते की ह्याला
आपल्या जागा दुसरं कोणी आलं आपल्याला फायरिंग होती डायरेक्ट. लेज कंपनी चेंज, सगळं चेंज. थोडी भीती असते मला. पण आता तू जर एक गोष्ट सेटल झाला बाई, तू जिंकलास कोणी पण. सोशल मीडियाची पॉवर आहे भावा लय जबरदस्त. एक पोरगा आहे सौरभ म्हणून, सौरभ जोशी हा ब्लॉगरवर. त्या पट्ट्याचे जवळपास 40 मिलियन फॉलोअर आहेत. मी 40 म्हणतो, 50 कधी असतील पण 40 म्हणतो मी. त्याचं मंथली इन्कम असं 10 लाख रुपये 20 लाख रुपये मंथली. काय करतो तो? तो व्हिडिओ करतो, कुठं चाललो, काय चाललं सांगतोय. एवढंच सांगतो, मी इकडे हे चाललो, मी हे खाल्लं, हे खाणार आहे, आम्ही ह्या गाडीत बसलोय, पॅरेंटबरोबर चाललोय, माझा भाऊ इथं बसलाय, भाऊ काय करतोय, हेच सांगतोय ब्लॉगमध्ये, काहीच सांगत नाही. त्यांनी हे 5 वर्षापूर्वी चालू केलं तर त्याला 5 वर्षापूर्वी राहायला घर नव्हतं नाही. तो आज प्रायव्हेट जेट कधी कुठे जायचं प्रायव्हेट घेत जातो. आणि प्रायव्हेट जेटचं जसं आजी दादा ॲक्शन झाला ना, तसं त्या जेटचं एका माणसाचं तिकीट असं 10 ते 12 लाख रुपये. मी खूप कमी सांगतो, हे 20 लाखापर्यंत असते. ते पूर्ण फॅमिली घेऊन गेला. त्याची तर ती क्षमता आली असेल, कशी नाही आली असेल, पण सोशल मीडियावर पैसे करू. तो आज महिन्याला 20-30 लाख रुपये 50 लाख रुपये कमवू शकतो. हे आपण कुठलीच नोकरी आपल्याला देऊ शकत नाही बाबा. समजतं का? आज तो ड्रायव्हिंग करतो, हे ड्रायव्हिंग तर कंटिन्यू ड्रायव्हिंग. आता तरी बी विचार कर, कित्येक लोकांची गाडी ऑटोमॅटिक आहेत. शेवटी ड्रायव्हिंगचा जॉब कमी झालाच ना, थोडाफार तर कमी झाला. खेडेकडे आपल्या अजून रोड तेवढं चांगले नाही म्हणून ठीक आहे, पण शहरात खूप लोक यूज करतात ऑटोमॅटिक. अजून काही कालांतराने ना इतकं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत जाणार आहे भयंकर. आता तर एक नवीन अजून AIचं एक चॅटबोट आलंय, म्हणजे ChatGPT सारखं. ते काय करते माहिती आहे, ते स्वतः सगळे कामं करते, पण त्याला वाटलं की आता मी क्लायंटच्या घरी जाऊ शकत नाही, तर ते माणसाला हायर करत आहे. ते कामाला ठेवते, मला एक माणूस पाहिजे, तुम्हाला मी दिवसाचे $100 देतो. $100 म्हणजे 7-8 हजार रुपये, तर 4-5 हजार रुपये देतो, मला हे काम करून द्या. मग ते आपल्याला हायर करायला आहे जे आपण बनवलंय. मग ती किती पुढे टेक्नॉलॉजी गेली बघ. म्हणजे ना आपण टेक्नॉलॉजीवर चेंज होऊ शकतो, पण एका काळानंतर आपण इतके अपडेट नाही होऊ शकत की स्वतःला तिथे नेऊन ठेवू शकतो. त्यासाठी ना पॅरलल ऑप्शन ठेवला पाहिजे. आणि ह्या जनरेशनमध्ये भावा तुम्ही इतकं अपडेटेड जनरेशन आहे नाही, हे आपण म्हणतो मिलेनियम, जेनझी, अल्फा जेनझी, खतरनाक. सोशल मीडिया तुम्हाला 2 गोष्टी देतो, एक भयंकर पैसा आणि एक सेलिब्रिटी ओळख. तुम्हाला जर लोक ओळखायला लागली, माणसाला ॲट द एंड काय पाहिजे, लोकांनी ओळखलं पाहिजे, तुमचं कौतुक केलं पाहिजे. प्रत्येक माणूस कौतुकाच भुकेलेला आहे. तुला जर म्हणलं तू खूप छान दिसतो, तुला भारी गाडी चालवतोस, तुला भारी काम करतोय, तुझे व्हिडिओ आम्ही बघतो, तुला किती भारी वाटत, मग तुला 4 लोक ओळखतात. माणसाला पाहिजेच हे की कोणतरी कौतुक करू आपलं. माणूस खुशच होतो ना कौतुक ना. तू इकडे तू लाख रुपये कमवतोय, पण इकडे तुला कोणी ओळखत नाहीये, काय मजा येतात. घरी गेले म्हणते अरे यार तुला भारी काम करतोय, असं तसं. घरचे सगळे एकदम तुझ्यामुळे खुश येतं. भाई माणसं पाहिजे काय, फॅमिली आपल्यामुळे खुश आहे, मित्र आपल्याला चांगलं माणसांमध्ये तुझं, गावात लोक ओळखायला लागली, भावा अजून काय पाहिजे. ज्याला गावात इज्जत भेटते ना, तू सगळ्यात जास्त खुश माणूस असतो, सगळ्यात मोठा माणूस. आणि सगळ्यांनी इज्जत भेटत नाही, लक्षात ठेव. पैसा सगळीकडे असू शकतो. आता एक कॉमेडियन आहे बघ, हर्ष गुजराल म्हणून. हर्ष गुजराल हवे असेल तर त्यांनी त्याचा एक इन्सिडेंट सांगितला. ते म्हटलं मी एकदा असाच दिल्लीवरून मुंबईला येत होतो आणि 2-4 लोक त्याच्यावर फोटो काढले. आणि त्याच विमानात पाठीमागे बसलेला एक मंत्री होता, हरियाणाचा कुठला तरी. तो हरियाणाचा मंत्री त्याला विचारतो, भाऊ तू कोण आहे नेमका, सर तुझ्यावर फोटो का काढतात. मला मी हरियाणाचा एक कॅबिनेट मंत्री म्हणलं, मग कोणी ओळखत नाही. त्यावेळेस तुम्हाला की आयुष्य तुमचं आहे म्हणलं, 4 लोक तुम्हाला ओळखतात, इज्जत बी देतात, तुमचं काय म्हणलं, पैसा सगळ्यांकडे म्हणला, सगळ्यांना ओळखत नाही. आणि आजकाल प्रत्येकाला हे पाहिजे की मला लोकांना ओळखावं, 4 कुठे गेलं पाहिजे, गर्दी व्हावी. आपण गर्दीचं रिझन असतो तर माणूस काय स्वतःला बाहेर समजतो बाबा. 4 लोक माझ्यावर गोळा झाले, तुझ्या ना रोज 10 तुझ्या मागं फिरतात का, तुझ्याकडे पैसा तुझ्या स्किल आहे कुठलं तरी, तू गाणं म्हणतोय, ब्लॉग करतोय किंवा गिटार वाजवतोय, वॉट एव्हर काय असं. या गोष्टी आहेत बाबा. म्हणजे तुला वेळ आहे पूर्ण म्हणतोय, तुला आता वेळ काय करायचं नाही ना. काहीतरी असं एंटरटेनिंग तू टॉपिक काढू शकतोस, तुझ्या कस्टमर रोज बोलू शकतोस. आणि एकदा हे चालू झालं ना, तुला सवय लागली गोष्टीची ना, तुला एक नाही पण 1 वर्षभर तू कंटिन्यू कर, रोज गोष्टी करायच्या. 1 वर्षभर कंटिन्यू केल्यानंतर भाऊ तुम्ही तू लिहून देऊ गोष्ट की 1 ते 1.5 वर्षानंतर तू कमीत कमी 50,000 रुपयाने कमवू शकतोस फक्त युट्यूबवर. 50,000 रुपये महिना.
भयंकर ताकद सोशल मीडियामध्ये. तू जन्म तरी की असेल एकदम 2004-5 असेल 2003. 2003 लहान आहेस. करायला काय हरकत नाही. ग्रॅज्युएशन काय केलंस तू? 12 झाल्यानंतर पुढं काय फॅमिलीमुळे काय करता चाललं. तू हे केलंस काय काय त्याला 12 नंतर BA वगैरे काय निघलंस? BA केलेलं आहे. BA ला ॲडमिशन घेतलं होतं 12 झाल्यानंतर. हां